नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, TCSने आतापर्यंत विचारलेले GS मराठी इंग्लिश या विषयामध्ये जे काही क्वेश्चन विचारले होते त्या क्वेश्चनचा मित्रांनो आपण 1000+ प्रश्नाचा सराव या ठिकाणी घेणार आहोत। यामध्ये पहा मित्रांनो, या ठिकाणी मराठी इंग्लिश आणि GK चे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी TCSने यापूर्वी विचारलेल्या प्रश्नाला या ठिकाणी आपण घेणार आहोत, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर, आदिवासी विभाग भरती, महिला बाल विकास विभाग भरती, तसेच समाज कल्याण विभाग भरती, तसेच BMC महानगरपालिके भरतीसाठी मित्रांनो हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत। मित्रांनो, आपला हा व्हिडिओ क्रमांक दुसरा आहे। यापूर्वीचा आपला पहिल्या क्रमांकाचा व्हिडिओ आपला झालेला आहे ऑलरेडी। तो जर पाहिला नसेल त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा। तर मित्रांनो, पहिला जो काही व्हिडिओ त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या। आता हा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया, ठीक आहे। तर पहा मित्रांनो, आपला प्रश्न पहिला दिलेला या व्हिडिओमधला दुसरा, 2011च्या जनगणनेनुसार रिकाम जागा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे। महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल TCS नेहमी जनगणना जे आहे मित्रांनो, जनगणने आधारित 100% TCS प्रश्न विचारतं। तर मित्रांनो, आगामी काळामध्ये होणाऱ्या जेवढे TCS परीक्षा असतील त्यामध्ये हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे। तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार रिकाम जागा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। पहिला ऑप्शन पहा मित्रांनो सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर हिंगोली, 3 नंबरचा ऑप्शन आहे वाशिम, 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो गडचिरोली। तर पहा, आता आपण मित्रांनो या ठिकाणी काय करूयात, आता जनगणनेचा उल्लेख आला म्हणून जनगणनेसंदर्भामध्ये परीक्षेला जेवढे आतापर्यंत प्रश्न विचारले ते इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात। तर पहा, आता या प्रश्नाचं उत्तर आहे 2011च्या जनगणनेनुसार सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। आता संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूयात। पहा, भारताची पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये झाली। पहा, भारताची पहिली जनगणना कधी झाली, तर 1872 मध्ये भारताची पहिली जनगणना लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये झालेली आहे। त्याच्यानंतर पहा, 2011ची जनगणना ही महाराष्ट्राची स्वातंत्र्यानंतरची म्हणजे आपल्या भारताची इथे मी ठीक आहे पहा, आपल्या भारताची स्वातंत्र्यानंतरची 7व्या क्रमांकाची जनगणना आहे। पहा, ही जी काही जनगणना 2011ची झाली ही भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतरची 7व्या क्रमांकाची जनगणना आहे। 2011ची जनगणना ही भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर 11व्या क्रमांकाची जनगणना आहे आणि 1978 पासून जर पाहिलं तर ही 15व्या क्रमांकाची जनगणना आहे। जनगणना प्रत्येक 10 वर्षांनी केली जाते, हे लक्षात ठेवा। जी काही जनगणना आहे प्रत्येक 10 वर्षांनी केली जाते, हे सुद्धा लक्षात ठेवा। हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे। आता पहा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे पाहूयात। तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचे जे काही जिल्हे आहेत मित्रांनो, सिंधुदुर्ग हा जिल्हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या मित्रांनो 8.50 लाख सिंधुदुर्गची लोकसंख्या आहे। आता तुम्हाला लोकसंख्या विचारली जाणार नाही मित्रांनो, परंतु तरीसुद्धा लक्षात ठेवा, गडचिरोलीची लोकसंख्या म्हणजे 2 क्रमांकाचा जिल्हा कुठला आहे सर्वात कमी असं विचारलं जाईल की महाराष्ट्रातील सर्वात कमी 3 क्रमांकाचे जिल्हे कुठले, तर पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे मित्रांनो सिंधुदुर्ग, ज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे। त्याच्यानंतरचा जो काही जिल्हा आहे मित्रांनो तो आहे या ठिकाणी गडचिरोली, त्याच्यानंतर आहे मित्रांनो हिंगोली, हिंगोलीच्या नंतर वाशिम, वाशिमच्या नंतर भंडारा। हे पहिल्या 5 क्रमांकाचे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्याची लोकसंख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये कमी आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। आता सर्वात जास्त लोकसंख्येचे जिल्हे आपण पाहूयात। सर्वात जास्त लोकसंख्येचे जिल्हे मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कुठला असा जर प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ठाणे। पहा, लक्षात ठेवा ठाणे, परंतु ठाण्याचं विभाजन झालं, ठाण्यामधून पालघर वेगळा पडला म्हणून आता सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कुठला आहे तर तो पुणे, लक्षात ठेवा। परंतु असा उल्लेख असेल की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कुठला तर ठाणे जिल्हा आहे, लक्षात ठेवा। ठाणे जिल्हा हा सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा आहे। त्याच्यानंतर पहा, आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली हा प्रश्न मित्रांनो पोलीस भरती असेल, सरळ सेवा भरती असेल किंवा PSI STI भरतीसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे। तर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? पहिला ऑप्शन आहे मित्रांनो 24 सप्टेंबर 1875 मध्ये, 2 नंबरचा ऑप्शन आहे 24 सप्टेंबर 1873 मध्ये, 3 नंबरचा ऑप्शन आहे 24 सप्टेंबर 1878 मध्ये, 4 नंबरचा ऑप्शन मित्रांनो 24 सप्टेंबर 1876 मध्ये। तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 मध्ये केलेली। कधी?
24 सप्टेंबर 1873मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता सत्यशोधक समाजाचा उल्लेख आला म्हणून आता सत्यशोधक समाजासंदर्भामध्ये महत्त्वाची माहिती परीक्षाभिमुख आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे 24 सप्टेंबर 1873मध्ये केली. कोठे केली? तर पुणे या ठिकाणी. 24 सप्टेंबर 1873मध्ये. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आणि IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 24 सप्टेंबर 1873मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आता पहिले अध्यक्ष कोण होते? तर पहिले अध्यक्ष स्वतः महात्मा ज्योतिबा फुले होते, हे लक्षात ठेवा. आता पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुणे येथे 1848मध्ये सुरू केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतातील पहिली मुलीची शाळा, लक्षात ठेवा, भारतातील पहिली मुलीची शाळा 1878मध्ये पुणे या ठिकाणी सुरू केली. भिडेच्या वाड्यामध्ये सुरू केलेले, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, भारतातील पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख केला जातो. भारतातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण आहे? तर ती सावित्रीबाई फुले आहे. आणि सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस, मित्रांनो लक्षात ठेवा, 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो, हे सुद्धा लक्षात ठेवा. सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी होत्या, हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले हा ग्रंथ लिहिला. हा सुद्धा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे. काव्य फुले हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले हा ग्रंथ लिहिलेला आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस पहा 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. हा मित्रांनो TCSला प्रश्न या ठिकाणी तलाठी भरती झाली, या तलाठी भरतीला हा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. आता पहा, 1856मध्ये पुणे येथे भिडे यांच्या वाड्यामध्ये काढली होती. 1856मध्ये नाही तर 1848मध्ये पुणे येथे भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा 1848मध्ये, हे लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ पहा, ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्याचा आसूड झालं तर शेतकऱ्याचा आसूड, तृतीय रत्न, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मरणानंतर मित्रांनो प्रसिद्ध झालेला हा ग्रंथ आहे, लक्षात ठेवा, सार्वजनिक सत्यधर्म. आता सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ ज्योतिबा फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेला होता. कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेले असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी मित्रांनो डाव्या हाताने लिहिलेला होता, कारण की उजव्या हाताला त्यांच्या पक्षघात झाला होता. म्हणून सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी डाव्या हाताने लिहिलेला ग्रंथ आहे. आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ अमेरिकेच्या जनतेला अर्पण केलेला आहे. IMP प्रश्न, हा प्रश्न PSIला प्रीला विचारलेला प्रश्न आहे की कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी अमेरिकेच्या जनतेला अर्पण केलेला आहे? तर तो आहे सार्वजनिक सत्यधर्म. त्याच्यानंतर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांना मुंबईच्या जनतेने महात्मा ही पदवी दिली. पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर मुंबईच्या जनतेने महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली. कधी? तर 1888मध्ये, हे लक्षात ठेवा. हा प्रश्न व्हेरी IMP आहे आणि तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे की तुम्हाला वाटेल की महात्मा ज्योतिबाचं सर्वात जास्त मोठं कार्य पुण्याला आहे म्हणून पुण्याच्या जनतेने या ठिकाणी त्यांना महात्मा पदवी दिली. तर नाही मित्रांनो, मुंबईच्या जनतेने महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते पहा, सर्व साक्षी जगतपती त्याचं नको कोणाची मध्यस्थी. हे ब्रीदवाक्य मित्रांनो MPSCचं फेवरेट आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे MPSCची जर तुम्ही तयारी करत असाल तर हा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी IMP ठरतो. आता पुढचा 8 नंबरचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामधून वाहत नाही? पुढीलपैकी कोणती नदी मित्रांनो महाराष्ट्रामधून वाहत नाही अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर पहिलं ऑप्शन दिलेलं आहे महानदी, 2 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो गोदावरी नदी, 3 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो तापी नदी आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो कृष्णा नदी. तर आशा करतो मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कोणत्याही विद्यार्थ्याचं चुकलं नाही पाहिजे, कारण की मित्रांनो हा प्रश्न सगळ्यात सोपा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पहा, गोदावरी नदी ही सुद्धा आपल्या महाराष्ट्रातून वाहते, तापी नदीसुद्धा महाराष्ट्रातून वाहते, कृष्णा नदीसुद्धा महाराष्ट्रातून वाहते, मात्र महानदी ही मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामधून वाहत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता नदीचा उल्लेख आला म्हणून नदी संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. गोदावरी, तापी, कृष्णा या नद्या महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्या असून महानदी ही महाराष्ट्रामधून वाहत नसून ती ओडिसा या राज्यामधून वाहते. ही ओडिसामधली प्रमुख नदी आहे, लक्षात ठेवा. महानदीचा उगम कुठे होतो? तर पहा, दंडकारण्य, छत्तीसगड राज्यामध्ये दंडकारण्य या ठिकाणी महानदीचा उगम होतो. ती एकूण 900 किलोमीटर वाहते. ती एकूण किती? 900 किलोमीटर वाहते. आता गोदावरी नदी पहा, गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये होत असून ती महाराष्ट्रातून एकूण 668 किलोमीटर वाहते. तर
तसेच गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. म्हणजे गोदावरी नदीची एकूण लांबी जर तुम्हाला जर विचारली तर 1465 किलोमीटर आहे. मात्र महाराष्ट्रातून किती वाहते असा जर प्रश्न विचारला तर 668 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रामधून वाहते आणि महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यामधून गोदावरी नदी वाहते. उगम कुठे होतो तर नाशिक जिल्ह्यामध्ये होतो. ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. गोदावरी नदीला ऊर्ध्वगंगा, महाराष्ट्राची काशी व महाराष्ट्राची गंगा, दक्षिणेची गंगा म्हणून सुद्धा ओळखली जाते. गोदावरी नदी भारताचे एकूण 10% एवढी क्षेत्रफळ व्यापलेले आहे. म्हणजे गोदावरी नदीने भारताचं जे काही क्षेत्रफळ आहे म्हणजे भारताच्या एकूण खोऱ्यापैकी 10% क्षेत्रफळ गोदावरी नदीने भारताचे व्यापलेले आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार जर केला तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाचे 49% क्षेत्रफळ गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेले आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे. सर्व जे काही मुद्दे या ठिकाणी मी समाविष्ट केलेले आहेत सर्व मुद्दे परीक्षाभिमुख आहेत. तुम्ही कुठल्याही परीक्षेची जर तयारी करत असाल तर 100% तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळणार आहेत. मित्रांनो, विशेष करून TCS भरती संदर्भामध्ये हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे TCS भरतीची जेवढी परीक्षा आता या ठिकाणी होणार आहेत त्या परीक्षेसाठी हे प्रश्न खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदीची नदी असून या नदीला दक्षिण भारताची गंगा, ऊर्ध्वगंगा म्हणून ओळखले जाते. आणि या नदीवर मित्रांनो एक महत्त्वाचं धरण आहे जे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण या ठिकाणी मित्रांनो एक धरण आहे. ज्या धरणाचं नाव आहे मित्रांनो जायकवाडी. जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे हा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे. तर जायकवाडी धरण मित्रांनो हे या ठिकाणी गोदावरी नदीवर असून ते छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यामधलं पैठण या तालुक्यामधलं महत्त्वाचं धरण आहे, लक्षात ठेवा. आणि ते गोदावरी नदीवर आहे. IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. आता तापी नदी संदर्भामध्ये पाहूयात. तापी नदीचा उगम मुलताई या ठिकाणी होत असून हे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये म्हणजे तापी नदीचा उगम कुठे होतो? मुलताई या ठिकाणी तापी नदीचा उगम होत असून हे ठिकाण मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये तापी नदीचा उगम होतो. आता तापी नदीचा उगम पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये होत असून पहा या ठिकाणी एक मिनिट पहा मित्रांनो, तापी नदीचा उगम मध्य प्रदेश या राज्यामध्ये होत असून आता तापी नदी संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा या ठिकाणी तापी नदी पहा तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे. तापी नदी महाराष्ट्रातील एकूण 208 किलोमीटर वाहते. तापी नदी ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहत असून ही 208 किलोमीटर महाराष्ट्र राज्यामधून वाहते. तापी नदी लक्षात ठेवा. तापी नदीचा उगम मुलताई या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये झालेला आहे. अतिशय महत्त्वाची नदी आहे. आणि तापी नदीवर मित्रांनो महाराष्ट्रातील भुसावळ नावाचं शहर आहे. हा प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळेस विचारला आहे की भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेलं आहे तर भुसावळ हे शहर तापी नदीच्या काठावर बसलेले आहे. लक्षात ठेवा कोणत्या जिल्ह्यामध्ये तर ते मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ नावाचं महत्त्वाचं शहर आहे आणि ते तापी नदीच्या ठिकाणावर बसलेलं आहे काठावर. तापी नदी महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरून वाहणारी एक महत्त्वपूर्ण नदी आहे. तापी नदीच्या तीरावर भुसावळ हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर बसलेले आहे. आता कृष्णा नदी संदर्भामध्ये माहिती पाहूयात. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होत असून महाबळेश्वर हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्नसुद्धा खूप वेळेस विचारला आहे की कृष्णा नदीचा उगम कुठे होतो तर कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होत आहे. पहा कृष्णा नदीचा उगम कुठे होतो सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. आणि कृष्णा नदीची एकूण लांबी जर विचारली तर 1401 किलोमीटर कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे 1401 किलोमीटर आहे. कृष्णा नदी महाराष्ट्रातील एकूण लांबी किती तर महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीची एकूण लांबी 282 किलोमीटर आहे. आता मित्रांनो या प्रश्नाच्या अनुषंगाने मला गोदावरी नदीची लांबी एकूण लांबी किती महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते कृष्णा नदीची एकूण लांबी किती कृष्णा नदी महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा मित्रांनो, तुम्हाला ते तुमच्या डोक्यामध्ये फिट होईल. हा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की कृष्णा नदीची महाराष्ट्रामधील एकूण लांबी किती तर 282 किलोमीटर हे लक्षात ठेवा. 9 नंबरचा प्रश्न पहा. दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीच्या कोणत्या सुभेदाराने बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केले होते? TCSचा फेवरेट प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीच्या कोणत्या सुभेदाराने बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केले होते? पहिला ऑप्शन आहे सिकंदर लोदी, 2 नंबरचा आहे दौलत खान लोदी, 3 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो बहुलूल लोदी आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो मौलिक सुलतान शाह लोधी. आता मित्रांनो पहा या ठिकाणी लक्षात ठेवा दिल्लीचा जो काही सुलतान होता इब्राहिम लोदी यांचाच जो काही सुभेदार होता या सुभेदारामध्ये मित्रांनो थोडेसे म्हणजे जे काही संबंध आहे मित्रांनो थोडेसे संबंध या ठिकाणी विरोधाभासचे होते. त्यामुळे या ठिकाणी एक सुभेदार जे होते जे या ठिकाणी इब्राहिम लोदी विरुद्ध
जे काही बाबर आहे, बाबर कुठल्या अफगाणिस्तानचे होते, तर बाबरला आक्रमण करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केले होतं. तर दौलत खान लोधी, ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. दौलत खान लोधी आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP करून देतो. आता या संदर्भामध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती मी देणार आहे, पहा खाली. पहा, दौलत खान यांनी भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित केले होते. कोण? दौलत खान. आता या ठिकाणी थोडीशी मिस्टेक आहे मित्रांनो, ही दुरुस्त करेल मी. दौलत खान लोधी यांनी भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित केले होते. दौलत खान हा पंजाब प्रांतामध्ये प्रमुख अधिकारी होता. दौलत खान कुठे होता? तर पंजाब प्रांतामध्ये प्रमुख या ठिकाणी प्रांत अधिकारी होता. इब्राहिम लोधी, पहा, इब्राहिम लोधी आणि दौलत खान यांच्यामध्ये तणावाची संबंधी मित्रांनो निर्माण झाले होते. म्हणजे तणावाचे संबंध इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाले होते. त्यामुळे दौलत खाननी बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी निमंत्रित केले होते. मित्रांनो, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा यासाठी ठरू शकतो की बाबरनं भारतावर पहिलं आक्रमण कोणाच्या सांगण्यानुसार केलेलं आहे. तर बाबरला मित्रांनो भारतावर पहिलं आक्रमण कोणी? दौलत खान लोधी याच्या सांगण्यावरून केलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा बनतो. बाबर हा मोघल सत्तेचा संस्थापक होता. बाबर कोण होता? तर मोघल सत्तेचा संस्थापक कोण होता? हा सुद्धा प्रश्न TCSने खूप वेळेस वेगवेगळ्या परीक्षेला विचारला आहे. तर बाबर हा मोघल सत्तेचा मित्रांनो संस्थापक होता. आता पहा, दिल्ली या ठिकाणी इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता. इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये 21 एप्रिल 1526 रोजी, पहा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. इब्राहिम लोधी आणि बाबर, पहा, पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली? तर ती झाली मित्रांनो या ठिकाणी 21 एप्रिल 1526 झाली. ती कोणामध्ये झाली? तर पहा, इब्राहिम लोधी आणि बाबर या दोघांमध्ये मित्रांनो पानिपतची लढाई झाली. पानिपत हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यामध्ये, असा प्रश्न जर विचारला तर पानिपत हे ठिकाण सध्या हरियाणा या राज्यामध्ये सध्या पानिपतची या ठिकाणी ठिकाण आहे. आणि पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526 झाली. आणि तर पहा मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे की या ठिकाणी पानिपतची पहिली लढाई कधी झाली होती आणि ती कोणामध्ये झाली, हे लक्षात ठेवा. तर पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली असा जर प्रश्न विचारला तर इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये झाली. आणि ती कधी झाली? तर 21 एप्रिल 1526 पानिपतची पहिली लढाई झाली. पानिपत हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यामध्ये? तर पानिपत हे ठिकाण सध्या हरियाणा या राज्यामध्ये, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये जी काही पानिपतची लढाई झाली, तर मित्रांनो ही लढाई बाबरने या ठिकाणी, बाबरला कोण निमंत्रित केलं होतं असा जर प्रश्न विचारला तर दौलत खान लोधी यांनी केला होता. दौलत खान लोधी कोणत्या प्रांतामध्ये अधिकारी होता? तर दौलत खान लोधी हा पंजाब या प्रांतामध्ये महत्त्वाचा अधिकारी होता. आणि त्याच्या सांगण्यावरून बाबरने या ठिकाणी भारतावर आक्रमण केलेलं होतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, भारतावर प्रथम तोफखान्याचा प्रभावी उपयोग बाबरने केला होता. भारतामध्ये प्रथमच तोफखान्याचा वापर बाबरने या पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये केला होता. आणि बाबरचा या ठिकाणी मित्रांनो विजय झाला होता. या ठिकाणी इब्राहिम लोधी हारले आणि बाबर या ठिकाणी विजयी झाले. हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की पहिल्या पानिपत युद्धामध्ये कोणाचा विजय झाला होता? तर बाबर यांचा विजय झाला होता आणि इब्राहिम खान लोधी यांचा या ठिकाणी पराजय झालेला होता. तर संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी आता पाहिलेली आहे. आता पहा, पानिपतचे पहिले युद्ध इब्राहिम खान लोधी व बाबर यांच्यामध्ये झाले होतं. 10 नंबरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आलेली आहेत? हा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा मित्रांनो भारतीय राज्यघटनेवर आधारित महत्त्वाचा प्रश्न आणि TCSचा फेवरेट प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्ये या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये जोडण्यात आले? पहिला प्रश्न पहा, कोठारी समिती. पहिलं जे ऑप्शन दिले मित्रांनो कोठारी समिती, पहा कोठारी समिती. त्याच्यानंतर सुवर्णसिंग समिती, BP मंडल समिती आणि बलराज मेहता समिती. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा जो काही समावेश आहे, हा समावेश मित्रांनो कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला? तर हा समावेश मित्रांनो या ठिकाणी सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये या ठिकाणी पहा, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? तर सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो मूलभूत कर्तव्य TCSचे फेवरेट आहेत, लक्षात ठेवा. सुवर्णसिंग समिती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यासाठी 1976 पहा 1976 या समितीची स्थापना करण्यात आली. 42व्या घटनादुरुस्तीनुसार म्हणजेच 1976 पहा 42वी घटनादुरुस्ती 1956 झाले, तर 1976 हे लक्षात ठेवा. 42वी घटनादुरुस्ती कधीची आहे? तर ती 1976ची. हे करेक्शन मित्रांनो मी
PDF करून घेणार आहे. आता थोडंसं या ठिकाणी करेक्शन आहे. 1976मध्ये 42वी घटनादुरुस्ती झाली. या घटनादुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. किती? 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आता 42वी घटनादुरुस्ती मिनी घटनादुरुस्ती म्हणून सुद्धा ओळखली जाते. 42वी घटनादुरुस्ती मिनी घटनादुरुस्ती म्हणून सुद्धा ओळखली जाते. 42वी घटनादुरुस्ती आणि 44वी घटनादुरुस्ती ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो खूप आणि खूप महत्त्वाच्या घटनादुरुस्ती आहेत. त्यामुळे विशेष करून यावर लक्ष ठेवायचं आहे. मित्रांनो, यामध्ये जे काय आपण महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, सर्व प्रश्न मित्रांनो महत्त्वाचे होते. हा व्हिडिओ 100% तुम्हाला आवडला असेल. अशाच प्रकारचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुमचा स्कोअर वाढवून देतील याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. कारण की मित्रांनो, हे संपूर्ण जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न मित्रांनो अतिशय परीक्षाभिमुख आणि सखोल अभ्यास करून मित्रांनो तुमच्यासमोर मांडलेले आहेत आणि विशेष करून TCSने आतापर्यंत घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूयात एका महत्त्वपूर्ण आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचे जे काही प्रश्न असतील मित्रांनो हे आपले मराठी व्याकरणाचे असलेले. म्हणजे आपण काय करणार मित्रांनो, 10 मराठीचे, 10 इंग्लिशचे आणि 10 GKचे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो सर्व विषयाचे आपण प्रश्न घेणार आहोत. आता पुढचा जो काय आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो पहा, मराठीचा असणार आहे आणि मराठी व्याकरणचे आपण 10 प्रश्न पाहणार आहोत. असेच विश्लेषण करत आपण ते संपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. इंग्लिशचे सुद्धा प्रश्न असेच विश्लेषणात्मक आपण पाहणार आहोत. तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये मात्र तुमचं मत नक्की नोंदवा. या ठिकाणी थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.